भारतात जवळपास 90 वर्ष राज्य करणारे व्हाईसरॉय हे फक्त प्रशासक नव्हते, तर असे शक्तिशाली लोक होते ज्यांच्या एका सहीने करोडो लोकांचं नशीब लिहिलं जायचं. तर चला, आज आपण त्यांच्या काही अशा निर्णयांवर नजर टाकूया ज्यांनी भारताचा इतिहास आणि भूगोल कायमचा बदलून टाकला. कधी विचार केलाय की एका व्यक्तीच्या हातात अख्ख्या देशाची सूत्र असणं म्हणजे काय? हे शक्य आहे का? अहो, भारताच्या बाबतीत तर हेच खरं होतं. व्हाईसरॉय हे पद इतकं शक्तिशाली होतं की त्यांचे निर्णय म्हणजे फक्त कायदे नव्हते, तर ते अक्षरशः भारताच्या भविष्याला आकार देत होते. तर ही गोष्ट सुरू होते 1857च्या बंडानंतर. ह्या एका घटनेने ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य संपवलं आणि भारतावर थेट ब्रिटनच्या राणीचं म्हणजे ब्रिटिश क्राऊनचं राज्य सुरू झालं. आणि इथूनच सुरू झाला तो व्हाईसरॉयचा काळ. मग हा व्हाईसरॉय म्हणजे नक्की कोण होता? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तो भारतातला एक प्रकारचा मिनी किंग होता. थेट ब्रिटिश राजघराण्याचा प्रतिनिधी, म्हणजे देशाचा सगळा कारभार ह्याच एका व्यक्तीच्या हातात होता. आणि या इतक्या महत्त्वाच्या पदावर बसणारी पहिली व्यक्ती होती लॉर्ड कॅनिंग. त्यांच्याच काळात कंपनीकडून ब्रिटनकडे सत्तेचं हे मोठं हस्तांतरण झालं आणि त्यामुळेच ते ठरले भारताचे पहिले व्हाईसरॉय. त्यांच्यानंतर आले लॉर्ड मेयो. यांनी एक अशी गोष्ट सुरू केली जी आजही आपल्याकडे सुरू आहे, ती म्हणजे भारताची पहिली जनगणना. हो, 1872मध्ये त्यांनी पहिल्यांदाच देशाची लोकसंख्या मोजायचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर अजमेरमधलं प्रसिद्ध मेयो कॉलेजसुद्धा त्यांनी सुरू केलं. आता ह्या पुढच्या काळात ना, ब्रिटिश राजवटीचे दोन वेगवेगळे चेहरे दिसतात. म्हणजे बघा, एका बाजूला कडक शिस्त आणि दडपशाही, तर दुसऱ्या बाजूला सुधारणांचा थोडासा प्रयत्न. अगदी लोखंडी मुठीवर मखमली हातमोजा घातल्यासारखा प्रकार होता हा. आणि हा फरक लॉर्ड लिटन आणि लॉर्ड रिपन यांच्या कामात अगदी स्पष्ट दिसतो. एकीकडे लिटन, ज्यांनी भारतीय वृत्तपत्रांचा आवाज दाबला, शस्त्र बाळगण्यावर निर्बंध आणले, आणि दुसरीकडे त्यांच्या नंतर आलेले लॉर्ड रिपन, ज्यांनी भारतीयांना प्रशासनात थोडी संधी दिली, स्थानिक स्वराज्य संस्था सुरू केल्या. म्हणूनच तर त्यांना भारतीयांचा मित्र असंही म्हटलं गेलं. आता आपण एका अशा वळणावर येतोय जिथे भारतीयांमध्ये राजकीय जागृती वाढत होती. आणि हीच जागृती मोडून काढण्यासाठी ब्रिटिशांनी आपलं सर्वात घातक शस्त्र वापरलं, ते म्हणजे फोडा आणि राज्य करा ही नीती. लॉर्ड डफरिन यांच्या काळात एक अशी घटना घडली जिने पुढे जाऊन ब्रिटिश राजवटीलाच आव्हान दिलं. 1885मध्ये स्थापना झाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची. ही फक्त एक संघटना नव्हती, तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची एक संघटित सुरुवात होती. यानंतर आले लॉर्ड कर्झन, एक खूपच गुंतागुंतीचं व्यक्तिमत्व. बघा, एकीकडे त्यांनी 1905मध्ये बंगालची फाळणी करून हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे त्यांनीच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची स्थापना करून आपला ऐतिहासिक वारसा जपायलाही मदत केली. कर्झन यांनी केलेली बंगालची फाळणी इतकी वादग्रस्त ठरली की देशभरातून प्रचंड विरोध झाला. आणि अखेर पुढचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग दुसरे यांना 1911मध्ये हा निर्णय मागे घ्यावा लागला. आणि त्याच वर्षी त्यांनी अजून एक मोठा निर्णय घेतला. भारताची राजधानी कलकत्त्यावरून दिल्लीला हलवली. आता आपण ब्रिटिश राजवटीच्या शेवटच्या आणि सगळ्यात अशांत काळात पोहोचलो आहोत. हा तो काळ होता जो तीव्र संघर्ष आणि स्वातंत्र्य चळवळींनी पूर्णपणे भारलेला होता. लॉर्ड चेम्सफोर्ड यांचा काळ भारतीयांसाठी खूपच दुःखद ठरला. याच काळात रौलेट ॲक्टसारखा दडपशाहीचा काळा कायदा आला आणि 1919मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड घडलं, ज्याने संपूर्ण देशाला अक्षरशः हादरून ठेवलं. लॉर्ड इर्विन यांच्यासमोर एक खूप मोठं आव्हान उभं होतं, आणि ते म्हणजे महात्मा गांधी. गांधीजींच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीने ब्रिटिश सरकारला चर्चेसाठी टेबलवर यायला भाग पाडलं, आणि याचाच परिणाम होता 1931चा प्रसिद्ध गांधी-इर्विन करार. स्वातंत्र्य लढ्यातला हा एक महत्त्वाचा टप्पा होता. आणि आता आपण येतोय ब्रिटिश राजवटीच्या शेवटच्या पानावर, त्या व्यक्तीकडे ज्याच्या खांद्यावर 90 वर्षांच्या साम्राज्याचा शेवट करण्याची एक ऐतिहासिक आणि तितकीच कठीण जबाबदारी होती. ते होते लॉर्ड माउंटबॅटन, भारताचे शेवटचे ब्रिटिश व्हाईसरॉय. त्यांच्यावर सत्ता हस्तांतरणाचं एक खूप मोठं आणि गुंतागुंतीचं काम सोपवण्यात आलं होतं. त्यांनीच माउंटबॅटन योजना सादर केली, जिने भारताचं भवितव्य ठरवलं. ह्याच योजनेनुसार भारताची फाळणी झाली आणि भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र देशांचा जन्म झाला.
1947. फक्त एक साल नाही, तर एक अशी तारीख ज्याने एका मोठ्या साम्राज्याचा शेवट केला आणि एका उपखंडाचा नकाशा कायमचा बदलून टाकला. तर मग व्हायसरॉयच्या या 90 वर्षांच्या राजवटीकडे कसे बघायचं? एका शक्तिशाली साम्राज्याचा अंत म्हणून, की दोन नवीन राष्ट्रांच्या एका रक्तरंजित आणि गुंतागुंतीच्या जन्माची सुरुवात म्हणून? हा प्रश्न इतिहास आपल्या सर्वांसमोर ठेवतो.